आम्ही मरताना रडत असतो दादा, आणि संत हसत हसत जातात ना समाजाला रडवतात का? ते मरण समजत नाही, माहेरा जाणं समजतात. हा दृष्टीचा बदल आहे त्यांचा, आपला माहेरा जाणं. आणि आनंद कधी होतो? आता मी आई बहिणीला विचारतो, सासरी जाताना आईच्या गळ्याला, पप्पाच्या गळ्याला, बहिणीच्या गळ्याला, भावाच्या गळ्याला रडारड चालते. कधी? सासरी जाताना. आता खरं बोला बरं का, माहेरी जाताना सासऱ्याच्या गळ्याला, सासूच्या गळ्याला, ननंदेच्या, अरे पाहत नाही, पिशवी उचलली का चालली भावाच्या माग स्टँडवर. एवढा आनंद होतो माहेरा जाताना. म्हणून दुसरं चरण, आलो निदाता माहेरा, 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 आलो निदाता माहेरा. बेटी रखुमाई तवरा, 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 रखुमाई तवरा, बेटी रखुमाई तवरा, आलो निदाता माहेरा, 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 आलो निदाता माहेरा. हा फरक आहे. आम्ही ज्याला मरण समजतो, संत त्याला माहेरा जाणं समजतात. आणि आनंद माहेरा जाताना होत असतो, सासरी जाताना नाही. आता जीवाला वधू म्हटलंय, जीव ही वधू आहे. नांदायचं असते ते सासर आहे, आनंद भोगायचा असतो ते माहेर आहे. दोन क्षेत्रातला हा फरक आहे. इथे जीवरूपी वधू नांदायला आलेली आहे. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, येवणी वराडीने बैसल्या टेकी, येवणी वराडीनी बैसल्या टेकी, येवणी वराडीने बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखे, कोण तो नवरा नाही ओळखे, कोण तो नवरा नाही ओळखे, शाबा शाबा. कोण तो नवरा नाही ओळखे. हे सासर आहे बरं का. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. आणि ओळखी जर असती तर हा प्रश्न निर्माण झाला असता का, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा, मी कवनाची मज सांगा कोणी, त्या बारी मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची, ऐकू गेलं पाहिजे, कोणी मी कवनाची मज सांगा कोणी,
कवनाची मज सांगोनी कवनाची मज सांगोनी वराड आलिया वराडीनी वराड आलिया वराडीनी मी कवना मज सांगोनी मी कवनाची मज सांगोनी आलिया वराडीनी वराडीया वराडीनी मी कवनाची मज सांगोनी मी कवनाची मज सांगोनी येवणी वराडीनी बैसल्या टेके कोणतं नवरा नाही वळखे मी कवणाची मज सांगा कोणी वराड आलिया वराडणी कवणते वरमाय कोणतो वरबाप कोणतो नवरा कोणतो मंडप वराड नवे स्वप्न गे माये बाप रखमा देवराचे वेगी धरावे पाय आता इथे जे आलो आपण हे सासर आहे बरं का वानखेलेजी हे सासर आहे जीवरूपी वधू सासरला नांदायला आलेला आहे जीवरूपी वधूला आनंद मिळतो तो माहेरला आलो निजाच्या माहेरा तिथे आनंद आहे इथे नांदायचा आहे जिथे स्वातंत्र्य आहे इथे पराधीनता आहे माहेरी मुलगी आली किचनमध्येच असते माहेरी जाणाऱ्या मुलीला अनुभव आहे तिची मम्मी स्वयंपाक करते आणि ही जेवते बरं का आणि मम्मी लाड करते जेवून घे बेटा जेवून घे 8:30ला जेवली दादा सगळे परिवार जेवायचा आहे पुन्हा म्हणते आई मी झोपते ग जा बेटा जा 8:30ला झोपली सकाळचे 8:30 वाजले तरी उठली नाही तिचा भाऊ जातो गोविंदा खोलीत तिच्या अंगावरची चादर ताडे ओठ घाबरू नका तिथलं सांगतो ते आईला ऐकू जात ए गोंद्या झोपू दे माझ्या ताईला सासरी त्रासली इथं तरी 4 दिवस आनंद घेऊ दे ठिकाण आनंदाचं 8:30ला म्हणते मम्मी झोपू दे झोपू दे हे माहेर आहे सासरी सर्वाच्या नंतर झोपावं लागतं दादा सर्वाच्या आधी उठावं लागतं सासऱ्याचं जेवण सासूचं जेवण दिराचं जेवण पतीचं नानंदेचं जेवण सगळ्याचं झाल्यावर मग हे जेवण मग भांडे बिंडे धुवून बरोबर व्यवस्थित लावून ठेवायचे सासऱ्याचं अंथरूण पांघरून सासूचं अंथरूण पांघरून तिच्या उश्याकडे पाण्यानं भरलेला तांब्या याच्या उश्याकडे पाण्यानं भरलेला तांब्या त्याचा तंबाखूचा बटवा याची पानाची पिशवी त्याची बॅटरी याची छत्री 12 वाजले रात्रीचे मग झोपली सकाळी लवकर नाही उठली की चिखलीत सासूची तक्रार झोपूनच आहे आताच्या पोरी तसल्याच अरे तूही तसलीच होती सास भी कभी बहू थी ना ते आताच्या पोरी तसल्याच बाप आणि मुलगा बाहेर पेपर वाचत बसले होते कोण्या गावची गोष्ट विचारू नका 3 जणी किचनमध्ये मोठं भांडं पडलं काचेचं फुटलं वडील 65चे 30 वर्षाच्या मुलाला अरे जा रे तुझी पत्नी आहे तुझी आई तुझी बहीण तिघी किचनमध्ये भांडं कोणी फोडलं बघ मुलगा उठला नाही तुला सांगतोय भांडं कोणी फोडलंय बघ तरी उठला नाही बाहेर आहे का रे कोणी फोडलंय भांडं 3 जणी आहे तुझी पत्नी आहे तुझी आई तुझी बहीण मुलगा उभा झाला दादा इथून सांगू का पप्पा काय भांडं कोणी फोडलं सांग मम्मीनं तुला कसं माहित साधं गणित आहे पप्पा भांड्याच्या आवाजानंतर पुन्हा आवाज नाही चांगलं पाठ आहे माझ्या पत्नीनं जर फोडलं असतं बाबा तर आईनं अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं एवढी घटना घडून घर शांत बैस कळलं मला बैस पूर्ण पराधीनता आहे आपल्या सत्ता स्वाधीनता ते नाही
आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता नाही. कागासा सुरवासी मत केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कागासा सर्वासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. बस प्रमाण आलं की हायकोर्टाचा निकाल. इथे नांदायचं आहे म्हणून सासर आहे, आनंद उपभोगायचा आहे माहेर आहे. पुन्हा एक फरक आहे, सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, ननंद, ही मंडळी जिथे आहे त्याला सासर म्हणतात बाबा. आई आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, त्याला म्हणतात माहेर. माझे माहेर पंढरी, व्यास एवढा शब्द आला की भीमसेनजी जोशी, दुसरं नाव नाही. शब्दाचे लग्न झालेले आहे, तो शब्द आला की तोच येतो. राजकीय क्षेत्रात असो, परमार्थात असो. एकादशी राजा रुक्मांगद ठरलेलं आहे, तिथं दुसरं नाही, तेच वेल्डिंग होणार. द्वादशी राजा अंबरीश, छत्रपती शिवाजी राजे, दुसरं नाही. धर्मवीर संभाजी राजे, राजमाता जिजाऊ मासाहेब, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा मोहनदास करमचंद गांधी, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमच्या भाषेत सांगू का, बाणखेले, चुकून शब्द येऊ द्या, भावपूर्ण श्रद्धांजली आलीच की लग्न झाले या शब्दाच्या ठरले. हा ना, सगळे ओके. हे पाठ झालं. मी पुन्हा येईल. अरे हे सगळे कीर्तन पाठ आहे भाऊ तुम्हाला. विठ्ठला तसं आपलं इथून वाढलं. माझे माहेर पंढरी एवढा शब्द आला की भीमसेनजी जोशी पुढे येतात. हे बरं का, सगळी गायनाचार्य मंडळी मला आदरणीय आहे. जगात कितीही गायनाचार्य झाले, उदंडची झाले, जन्मुनिया मेले, होऊन या गेले, पण हे दोन अजरामर झाले. भीमसेनजी जोशी, लता दीदी मंगेशकर. चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर. याचं उत्तर काय, त्यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अजरामर. बाकीच्यांनी गायन केलं, रूप तेरा मस्ताना, यांचा बदल आहे. रूपे गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भाव हारपला तुझ पाहता विठ्ठला. प्रेमे पाझरती लोचन, डोळे डबडबले, तसं गायन केलं म्हणून हे अमर झाले. विठ्ठल माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तेरी, बहीण माझी चंद्रभागा, करीतसे पाप भंगा. पुंडलीक राय बंधू, त्याची ख्याती काय सांगू. बाप आणि आई विठ्ठल रखमाई,
ही माहेरची माणसं सांगतोय मी. जिथे बाप आहे, जिथे आई आहे, जिथे भाऊ आहे, जिथे बहीण आहे, ही मंडळी जिथे आहे त्याला म्हणतात माहेर. म्हणून माहेर संताचे, माहेर संताचे, माहेर संताचे, माहेर संताचे. नामया स्वामी केशवाचे, 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 नामया स्वामी नामया स्वामी माहेर संताचे, नामया केशवाचे, माहेर संताचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे. चांगलं पाठ आहे बरं का त्यांना. फक्त ते प्रेशर आल्यासारखं करतात. अजिबात घाबरायचं नाही. नेहमीचे अभंग आहे, आम्ही समजू शकतो, घाबरायचं नाही. आणि उद्यापासून तर अजिबात नाही घाबरायचं. तुम्ही नाही घाबरायचं. उद्याच्या महाराजाला सांगायचं का ढोक बाबा वाजवला, तू कोण लागला वाजवला म्हणजे हे पखवाज असं खेळी मेई आनंद येतो. विठ्ठल 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 माहेर संताचे, नामया स्वामी केशवाचे, पंढरी ये माझे माहेर साजणी, ओविया कांडणी गाऊ किती जाईन गे माये, भेटेन माहेरा. बस आलो निजाच्या माहेरा. जेथून आलो तिथे पुन्हा यायला मिळालं. नवे शब्द दिल्याप्रमाणे तुका म्हणे आता येतील न्यावया. शब्द दिल्याप्रमाणे माझा बाप घ्यायला आला. जिथून मला यावं लागलं तिथं घेऊन गेला. म्हणून पहिलं चरण शेवट तो भला, शेवट तो भला, भला शेवट तो भला, भला शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, माहेरा आलो निजाच्या माहेरा. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. जिथून आलो तिथे परत यायला मिळालं. म्हणून शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. आणि हे नैसर्गिक ढाव आहे. तुम्ही पहा, जिथून ज्याचा जन्म होतो
तिथे त्याला परत जावंच लागतं. सगळ्या नद्या समुद्राकडेच का जातात? नद्यांचा जन्म समुद्रातून आहे. म्हणायचं आहे भीमाशंकरवरून भीमा नदी, ते काय तिथं झरा लागला का पाण्याचा? त्या डोंगरावरून उगम पावली, जन्म नाही, जन्म सागरातून आहे. समुद्रातील पाण्याची वाफ झाली, त्याचं मेघात रूपांतर झालं, तो पाऊस डोंगरावर पडला आणि तिथून व्हायला लागली. माणसं म्हणतात या डोंगरातून जन्म झाला. अरे ती आटल्यावर पाणी नाही प्यायला डोंगरात, जन्म सागरातून आहे. त्याच्या मागचं संशोधन करा. समुद्रातून जन्म नदीचा होतो, म्हणून नद्या वाहत जातात त्या सागराकडे. जिथून ज्याचा जन्म तिकडे त्याची ओढ असते, सागराकडे. आणि तोही स्वीकारतो. तो म्हणत नाही येऊ नका माझ्याकडे, म्हणत नाही. उलट प्रश्न विचारला तुकोबारायाने, गंगा गेली सिंधूपाशी. गंगा न सिंधू हे मुलीचे नाव नाही, याच्या सिंधू समुद्राला म्हटलं, गंगा नदीला. हो, नाही तर काय डोकं चालवलं, गंगाबाई सिंधूबाई, त्या बाई नाही लावायच्या इथे. सिंधू, सिंधू म्हणजे सागर आणि गंगा म्हणजे नदी. गंगा गेली सिंधूपाशी, येऊ नको, तिने अवहेरी लेतीसी. मग प्रश्न आहे, तिने जावे कवन्या गावा, तिने जावे कवन्या ठाया, तिने जावे कवन्या ठाया, तिने जावे कवन्या ठाया. सांगा मज पंढरी राया, सांगा मज पंढरी राया, तिने जावे कवन्या ठाया, तिने जावे कवन्या ठाया. पंढरी राया, सांगा मज पंढरी राया, तिने जावे कवन्या ठाया, तिने जावे कवन्या ठाया. तिने जावे कवन्या ठाया, तिने जावे कवन्या ठाया, सांगा मज पंढरी राया, सांगा मज पंढरी राया, सांगा मज पंढरी राया, सांगा मज पंढरी राया. गंगा गेली सिंधूपाशी, तिने अवहेरिले तिसी, तिने जावे कवन्या ठाया. तिचा शेवट तिथे आहे. तसं जिथून आलो तिथे जायला मिळालं, म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा. जिथून ज्याचा जन्म होतो त्याला माहेर म्हणतात. ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातन, पिता हमस्य जगतो, माता धाता पितामह. पुन्हा आनंद याचा झाला, माझ्या बापाची भेट झाली. आता हे नीट आहे का, सगळ्या मावल्यांना सांगतो. माहेरचा आनंद कधी आहे? जन्मदाता बाप भेटतो तेव्हा. आईपेक्षाही बापाचं काकणभर प्रेम जास्त असते. आता याच्यात बऱ्याच आया बसलेल्या असतील. आया, त्यांनी माझ्यावर लाल डोळे करू नका. आणि माझ्या बोलण्याचा जास्त राग येत असेल तर डोळेच बंद करा. आणि डोळे बंद करून आपला आपला बाप आठवा. मग कळेल दादा बापाचं किती प्रेम असते. एका वाक्यात सांगतो, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. दगडाच्या हृदयाचा पुरुष असू द्या, जन्मात कधी रडला नसू द्या, पण त्या दिवशी नापास होतो. 24 वर्षाची मुलगी, बासिंग बांधलेली, शहनाईचे स्वर सुरू झाले, वातावरण भावूक झालं, तेव्हा बाप
भिंतीच्या कोपऱ्यात उभा असतो दादा, दगडाच्या मूर्तीसारखा, हालचाल नाही. आणि पहिली मुलगी त्याच्याजवळ येत असते. माय लेकराच्या तोंडावून हात फिरवते तशी आपल्या बापाच्या तोंडावून हात फिरवून म्हणते, बाबा खूप धावला आमच्यासाठी जन्मभर. मला जाणीव आहे बाबा, तुम्ही गाठी गाठीचे धोत्र नेसला ना आम्हाला शाळेत जायला नवीन ड्रेस घेऊन दिले. तुम्ही उपवासी राहिला, आम्हा लेकराला जेवू घालून दुपारचे डबे बांधून दिले. एकच प्रार्थना आहे बाबा, आता तब्येतीची काळजी घ्या बाबा. बाप ढसा ढसा रडतो. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. एरवी जर पुरुष रडला ना, शास्त्रीजी नावं ठेवतील माणसं, बांगड्याभर बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग आहे, मुलीला वाटे लावताना. का रडतो बाप? लेकीचं निस्वार्थी प्रेम रडवतो भाऊ, निस्वार्थी प्रेम. तिचा काय स्वार्थ आहे? मुलाच्या प्रेमात स्वार्थ आहे दादा. ते म्हणते काही नाही महाराज, 5-10 वर्षे त्रास आहे, म्हातारं मेलं का तिजोरी आपलीच आहे. मुलीला विचारा, जिस घर को 20-22 साल तक मेरा मेरा कर रही महाराज, मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करती है. सगळ्या घराची काळजी बाप घेतो, मान्य आहे, पण बापाची काळजी जन्मभर मुलगी घेत असते, एवढं लक्षात ठेव. मुलगी गरिबाची असू द्या नाही तर श्रीमंताची असू द्या, वाघ महाराज, तिच्या सासरी तिच्या बापाहून कोणी बोलू द्या, मग तिचा अवतार पहा, उभे राहते. बरं का सासूबाई, सांगून ठेवते तुम्हाला, मोल मजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. एक दिवस रॉकेल वतून पेटवा मला सगळ्या परिवार, पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर नाही. नाही सहन करत मुलगी जन्मदात्या बापाचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. बापाला खाली टाकतात ना दादा, मुलं भोवताल बसतात. मग बाप मुलांच्याकडे पाहतो, शेवटच्या घटका मोजत असतो, मरतो. बाबा रे, तुमचं चांगलं आहे सर्वांचं, पण आता मरताना मनातलं सांगतो, तुमची बहीण सासरी खूप जाच आहे तिला. तुमच्या गरम स्वभावामुळे बोलली नाही ती, पण सासरी जायच्या आधी माझी ताई अर्धा तास माझ्या खोलीत येऊन रडायची, आतून कडी लावून घ्यायची, गळ्याला बिलगून रडायची. बाबा सहन होत नाही मला आता, इकडून गेल्यावर ना मी आत्महत्या करते या माझ्या गोड जेवणाला. मी तिचे अश्रू पुसायचो. बेटा, असं तुझ्या बापाला दुःख देऊ नको. तुझ्या जीवनात दुःख आहे मला माहिती आहे, पण लक्षात ठेव बेटा, दुःख पाहुणं म्हणून आलेलं असते, मुक्कामाला नसते. पाहुणे जाणार असते, काही लवकर जातात, काही उशिरा जातात. दुःख जाणार आहे, पण तू थोडी घाई करते बेटा. रात्री 12 वाजताच म्हणते मला सूर्य दिसला पाहिजे. नाही बेटा, 6 तास थांबावं लागेल. सूर्याचा उदय आहे, पण 12ला नाही, 6 तास. तसं मरताना माझ्यावर विश्वास ठेव बेटा. तुझा सासरा, तुझी सासू, तुझे पती तुला त्रास देतात, मला कल्पना आहे, पण तुझ्या पोटी आलेले 2 लेकरं आहे ना, फार गुणाची आहे, फार गुणाची आहे. माझा विश्वास आहे ते म्हातारपणात तुला काचेच्या भांड्यासारखं सांभाळतील बेटा. बस एवढ्या शब्दावर जगली माझी ताई रे. कोणीतरी जा, माझ्या ताईला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या. हा बापाचा आणि लेकीचा संबंध आहे. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, इथपर्यंत ठीक आहे, पण माहेरा आल्यावर माझा बाप भेटला, भेटी आणि त्याचा आनंद अधिक आहे. एकदा म्हटलं की लक्षात येईल. बस संप्रदायपूर्वक भजन घेऊ. शास्त्री, अजून कोणी महाराष्ट्र वैतागला नाही मला, वन्स मोरच चालू आहे अजून. मग आता 3 कार्यक्रम उगाच करतो का नामदेव? अजून नाही. वर्गमित्र आहे माझा, ते त्याला भरून येतं असं आहे. 2 वर्षाचा काळ गेला,
पुन्हा निलेश भाऊ तारीख घ्यायला आला. रामकथाच घ्यायची म्हणला. मी म्हटलं त्या दत्त जन्माच्या बद्दल चिखलीतच रामकथा दिली आहे, एका गावात एकाच बुवाच्या 2 वेळेला. हे झाल्यावर तिकडे कोण येतील डिसेंबरमध्ये, खरं सांगा. मग आमच्या निलेश भाऊनं माघार घेतली. कीर्तन द्या बाबा, आता त्याचं हक्कासारखं मागणं असते. ठीक आहे. आणि केवढं नियोजन करतो. अरे पहिल्या वर्षी श्राद्ध करतात पोरं, लाज खातर दुसऱ्या वर्षी फोटो मांडून बस पुन्हा ठेवला फोटो. हा निलेश त्याच्या भावाचं चुलत्याचं ऐश्वर्यात अखंड रिणाम सप्ताह, केवढं कौतुक आहे. एवढा समाज, खूप सुंदर नियोजन. शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद. फक्त विनंती आहे, चांगलं चांगलं दाखवत जा बुवा आमचं. नाही थोडंसं एखादं वाक्य वक्ता आहे घसरून जातं. नाही तर ते बोललो ते सगळे ओके, मी पुन्हा येईल तेवढंच दाखवा महाराष्ट्रभर, म्हणजे झाला बाबा राजकारणी. अरे ते गमतीनं बोललो तेवढं. आता आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, पण तुम्हाला भीतो सध्या. ठीक ठीक आहे. सर्वांनी हात वर करा. थोडं थांबा शास्त्रीजी. एक आता ह्या टाळ्या दोघांसाठी घेतो मी, तुम्ही घाई करू नका. प्रभाकरजी जाधव, महेश भाऊ जाधव, ते वैकुंठातून चिखलीकडे पाहून आनंदाश्रूच्या डोळ्याला त्यांच्या धारा लागल्या असेल की माझ्या पुतण्यानं, माझ्या भावानं अजूनही आमचं स्मरण ठेवलं, म्हणून त्यांच्यासाठी एकदा एका हात आलात. विठोबार कुमाई. एक थांबा, एक थांबा, एक वाजू नका टाळ. थांबा दादा, थोडी घाई करू नका. हा आता आपल्या विठोबा रखुमाई 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 तुकाराम महाराज, सावता महाराज जय. तुम्ही म्हणाल तसं. शेवट आमचे काही नाही, अभंगच तसा आहे. विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आणि माहेरा आल्यावर बेटी रखमाईच्या वरा. बापाची भेट झाली, रखमाईचा वर. हे संताची शिकवण पहा. इतकं तैसे संत जगी म्हणावं लागलं.
पंते हाती धरली पाटी. अर्भकाचे साठी, पण त्याच्याही पुढे आहे संत. तो नाईलाज झाला म्हणून काही काही दृष्टांत इलाज नाही म्हणून वापरले. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, पल्लोनी कमी पडलं. संत हृदय नवनीत समाना, कहा कभी न परी काही न जाना. पण दुसरं काही नाही तर मग उपमा द्यायची कशाची? कमी का पडतं? लोणी द्रवण्यासाठी अग्नीची गरज आहे. संताचं हृदय द्रवण्यासाठी जाळ घालावा लागत नाही. दुसऱ्याचं दुःख पाहून द्रवतात म्हणून लोणी कमी पडतंय. बस जाऊ द्या, हे तसं. पण ते हाती धरली पाटी, पण ते कमी पडतं का? त्याच्याही पेक्षा विद्यार्थ्याच्या गळी उतरेल असं सोप्या भाषेत माऊलीचे शब्द आहे. दुखवायचंही नाही आणि शिकवायचं. मितुले आणि रसाळ, साच आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बापाची भेट झाली. बाप कोण? बाप कोणाला म्हणतात? आईच्या मिस्टरला म्हणतात, है ना. बाप आईचा पती, त्याला म्हणतात बाप. मग आई कोण? रखमाई. तिचा पती कोण? विठ्ठल, आणि त्याचं नाव बाप, है ना. बाप रखमादैवर विठ्ठलाची भेट, बाप रखमादैवर विठ्ठलाची. बाप रखुमादेवीवर विठ्ठलाची भेटी, बाप रखुमादेवीवर विठ्ठलाची भेटी. आपुले संसाठी करुणी ठेला, आपुले संसाठी करुणी ठेला. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. आपुल्या संसाठी करुणी ठेला, आपुल्या संसाठी करुणी ठेला. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटी रखमाईच्या वरा म्हणजे बापाची भेट झाली. बाप रखमादैवरू विठ्ठल, त्याची भेट झाली. ठीक आहे, भेट झाली, भेट झाली. पार 10 वाजले, भेट झाली. प्रयोजन मनुदिसे मंदोपी न प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे मोजता येत नाही त्याला विचारा, अरे चालतो का रे ऊस तोडणीला? हाजरी सांगा, हाजरी. आधी हाजरी विचारतो, पसंत पडल्यावर कोयता उचलतो. म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती नाही, हा जर नियम आहे. 10 वाजले तरी म्हणता भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा. भेटी झाली भेट, पण भेटीतला फायदा काय? परिहार झाला, 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 परिहार झाला. अवघा दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा.
रखमाईच्या वरा. फायदा काय? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, हा फायदा. मागिल्या अवघ्या दुःखाचा परिहार झाला. कशामुळे? भेटी रखमाईच्या वरा. नुसता परिहार नाही, एक शब्द आहे सीन. बरं का दादा, सीन म्हणजे हे दाखवतो तो सीन नाही, किंवा तो जाहिरातीत वाचता तोही सीन नाही. सीन घालवायचा का? उपसरपंच चहा, सरपंच चहा, गुळाचा चहा, येवले चहा, प्रेमाचा, पैसे घेतय ते पण प्रेमाचा चहा, सीन घालवा. आता हे बदलत चाललं बरं का. पूर्वी बिना साखरेचा, बिना दुधाचा जर चहा घरवाल्यानं दिला, नाव ठेवायचे पाहुणे, नाव नका काढू द्या भिकारट्याचं. दूध नाही चहात, साखर सुद्धा नाही. आता श्रीमंतीचं लक्षण झालं. काळा का ब्लॅक, बस आता तो चहा श्रीमंताचा झाला. सीन घालवायचा चहा नाही. इथे जो सीन शब्द येतो, जन्माला येणं आणि मरणं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. वा, शाबास. जन्माला येणं आणि मरणं याला म्हणता सीनन. तुमच्या भाषेत बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा सिनला यरझारी आठवी वेळा. सिनला यरझारी. यरझार म्हणजे जन्म मरण, आणि याला म्हणतात सीनन. परिहारच झाला हे नाही, सीनही गेला. कशामुळे? झाले या दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन. मागील परिहार पुढे नाही. परिहार पुढे नाहीशीना. मागील परिहार पुढे नाही जीना. मागील परिहार पुढे नाहीशीना. झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा. झालिया दर्शन. मागील परिहार पुढे नाही सीन. झालिया दर्शन एक वेळा. दर्शन एक वेळा. आम्ही समजतो ते दर्शन नाही नामदेवा. माणसं अशी हुशार. पंढरपूरला गेले ना बानखेले, जिथे पोलीस तिथं तंबाखू काढतात लोक. तंबाखू असं व्यसन आहे, ओळखीचं बघत नाही, लायकीचंही पाहत नाही. ते हात पुढं, पाहुणा वाईच तंबाखू, वाईच तंबाखू आहे साहेब, चुना नाही. चुना माझा घ्या हो दादा, नुसता तंबाखू खाऊ नये. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. पण ही ओवी ज्ञानेश्वरीच्या 19व्या अध्यायात आहे. गेल्या ना, तंबाखूला चुना मळता मळता मग पोलीस विचारतो, कुठले पाटील, कुठले? लांबचे आहोत आम्ही, भारतातलेच आहात ना? हा. जिल्हा कोणता? पुणे. मी पुणे जिल्ह्यातच आहे, ड्युटी आहे इकडे माझी. पुणे जिल्ह्यातलं गाव कोणतं तुमचं? पोलीस म्हणतो देऊच आहे मी चिखलीच आहे. पाटील म्हणतो चिखली टाळगा. बरं ते निलेश जाधव त्यांच्या शेजारीच राहतो. कसा आला होता?
दर्शनाला आलतो 2 वर्ष, कोरोनामुळे झालं नाही. आता जावं म्हटलं, पण आता 18 तास लागतात म्हणे बारीला, आपली ताकद नाही. निलेश जाधवला ओळखता, त्याच्या शेजारी जाय म्हणतो, तर या माझ्या मागं. तंबाखू खाल्ला असतो पोलीस. 2 मिनिटात विठोबाचं दर्शन करून पश्चिम द्वारातून पाटील बाहेर. एवढ्याशा तंबाखूच्या वशिल्यावर विठ्ठलाचं दर्शन, हे जर संताला अपेक्षित असतं तर हा शब्द घातला असता का? झाले या दर्शन एक वेळा, झाली झालिया दर्शन एक वेळा, झालिया एक वेळा. म्हणजे आम्ही समजतो तसं दर्शन नाही. दर्शन शब्दाचा यथार्थ अर्थ आहे दृशीर ज्ञानम, त्याचं ज्ञान होणे. सुख पाहिजे का? आधी प्रवेश, प्रवेशाच्या आधी दर्शन, दर्शनाच्या आधी ज्ञान आणि ज्ञानाच्या आधी श्रवण. जरी माऊलीची ओवी असली तरी अवधान ऐकले दिजे म्हणजे श्रवण. सर्व सुखासी पात्र होईजे. श्रवण करा म्हणजे सुख मिळेल. म्हणजे पुण्यात बसा म्हणजे पंढरपूर येईल. मग काय गाडी वरून जाते का? फलटण धरा, तरडगाव धरा, नातेपुते, बरड, माळशिरस हे स्टॉप. तसं श्रवणाने सुख म्हणजे श्रवणाने ज्ञान, ज्ञानाने दर्शन, दर्शनाने प्रवेश, प्रवेशानंतर सुख. हे फलटण तरडगाव धराणामध्ये. हे नसल पटत. स्टँडवर उतरल्या चेहऱ्याने एक माणूस बसला. का हो चेहरा उतरला? भूक लागली. हॉटेलमध्ये जा ना, बरेच भेटले सलागार. तिथे जाऊन काय त्याचे जोडे खाऊ का? जोडे नको, बटाटे वडे खा. अरे पण माझं सगळे चोरट्यांनी पळवलं, पैसे नाही. असं आहे का? फुकट जेवणाची व्यवस्था होईल तुमची. कुठं? जाधववाडी चिखली सप्ताह. माहिती मिळाली स्टँडवर, याला श्रवण म्हणतात. जेवायला मिळतं याचं ज्ञान. श्रवणाने ज्ञान आलं. ते आलं, लगेच येतं. वेळ कमी असते ना, लगेच आलं. पांढऱ्या कपड्याचे बुवा कीर्तन संपल्यावर कुठे जातात? त्याच्यासोबत गेलं. घरमालकाच्या घरी बानखेले महाराजच्या मांडीला मांडी लावून बसलं. हे अशा वेळेला दोघंही धर्मसंकटात असतात. महाराजही चौकशी करत नाही, घरमालक विचारत नाही. घरमालकाला वाटतं आपण कशाला विचारावं, ज्या अर्थी मांडीला मांडी लावून बसलं महाराजच्या सोबतचं असल. महाराजला वाटतं एवढं चिकटून बसलं म्हणजे याचा मेहुणा असल. शपथ खोटं नाही, तिसरंच जेवतं. हे रोजचा अनुभव सांगतो. झालं. माहिती स्टँडवर मिळाली, हे श्रवण आहे. जेवायला मिळतं हे ज्ञान आहे. पण अजून दर्शन नाही. पदार्थ वाढले, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, याला म्हणतात दर्शन. मालक म्हणतात वाढून झालं बरं का? आलं का? वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण जाणजे कर्म पुंडली कवरदा. तुटून पडतं. याला म्हणतात प्रवेश. आणि हात धुवायच्या वेळेला समाधानाने ढेकर देतो, याचं नाव सुख. विठ्ठल 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 विठ्ठल. दर्शन आम्ही समजतो तसं नाही. दृशीर ज्ञानम, त्याचं ज्ञान होणे. झाले या दर्शन एक वेळा, मग पुढे नाही सेन. तो करतो काय? जन्माला येण्याची जी कारणं आहे ती कारणं भगवंत संपवतो. कारण नाशात कार्य नाश. कारणाचा नाश केला म्हणजे कार्याचा नाश करायची गरज नाही. तुम्ही कुठे चालला? नागपूरला. धोतर जोडा आणाल का? आणू ना. मग विनंती आहे काय? त्याच्यात आडवे न उभे धागे नको. आडवे उभे धागे धोतरात नको. मग जोडा भेटेल तुला, जोडा. धोतर नाही भेटायचं. अरे धागे काढल्यावर धोतर राहत नाही. धागा कारण आहे, कापड कार्य आहे. तसं कारणाचा नाश केला की कार्याचा नाश होतो. मग भगवान काय करतो? जन्माची कारणं संपवतो. जन्म कशामुळे? वासनेमुळे जन्म घेणे लागे. वासना कशामुळे? आसक्तीमुळे. आसक्ती कशामुळे? माझेपणामुळे. आणि माझेपणा कशामुळे? मीपणामुळे. ही सगळी परंपरा जन्माच्या कारणाची भगवान संपवतो. माझ्या मीपणाचा करोनी फराळ,
माझ्या मीपणाचा करोनी फराळ माझ्या मीपणाचा करोनी फराळ माझ्या मीपणाचा करोनी फराळ उरले खावयाचे बैसला सकळ उरले खावयाचे बैसला सकळ उरले खावयाचे बैसला सकळ उरले खावयाचे बैसला सकळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ ऐसा भुकाळू आनंदाचा गोवळ ऐसा भुकाळू आनंदाचा गोवळ यासे ग्रासितान पुरे माझा खेळ याचे ग्रासितान पुरे माझा खेळ यासे ग्रासितान पुरे माझा खेळ याचे ग्रासितान पुरे माझा खेळ आता काय देऊन सता जवळ आता काय देऊन सता जवळ आता काय देऊन सता जवळ आता काय देऊन सता माझ्या मीपणाचा करुणी फराळ उरले खावयासे बैसला सकळ ऐसा भुकाळोहा नंदाचा गोवळ यासी ग्रासितान पुरे माझा खेळ हो आता काय देऊ नसता जवळी कर्मा अकर्माच्या घेतल्या कवळी विषय वासना त्या ग्रासिल्या निमिषमे ही सगळी कारण पा अगा कर्मे जई उरावे तई ती सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका म्हणून कर्मही संपवलं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासनाही संपवली जन्माची जेवढी कारणं होती ती कारणं देवानं संपवली म्हणून जन्म नाही म्हणून मरण नाही पुढे नाही सिन पण आतापर्यंत जन्म आणि मरण हे जे दुःख भोगलं याच्या मुखाकडे पाहिल्यानं भाग गेला सीन गेला परिहार झाला कारण दुःखाला दुःख हे वाढत चाललं आता वाढू देत नाही सुखाला सुख ठेचला ठेच लागणे दिगंबर बुवा पहिली ठेच तो पू वाहतोय त्याला पुन्हा लागली ठेच हे झालं दुःखाला दुःख सुखाला सुख लग्न झालं मुलगा झाला पहिला सुख झालं घ्या पेढे आणि तो 27चा झाल्यावर त्याचं लग्न होऊन त्यालाही पहिला मुलगा झाला दादा घ्या पेढे नातू झाला हे पहिला मुलगा सुख त्याला पुन्हा मुलगा सुख सुखाला सुख सुखाला सुख होण्याची क्षमता प्रभूच्या मुखात आहे पाहता श्रीमुख सुखावले सुख म्हणून भाग गेला सीन गेला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेल्या दुःखाचा परिहार झाला यात नवल नाही पुढे सीन नाही म्हणजे जन्म मरणाची भानगड नाही मागील परिहार पुढे नाही सीन झाले या दर्शन म्हणून निजाच्या माहेरान भेटी रखमाईच्या वरा आता 14 मिनिट आहे त्यातले 7 मिनिट चालीसाठी 7 माझ्यासाठी आपण दोघंही 7-7च राहू हे मजा पहा शेवटच्या चरणामध्ये 2 महत्त्वाचे शब्द वाणी आणि धनी थोडीशी गफलत होऊ नये म्हणून सांगतो शब्दाचे उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे सुशिक्षित मंडळी आहे बाणकेलेजी राईट राईट नो नो KN व डब्ल्यूचाही नोच आहे उच्चार NOचा उच्चार नोच आहे WRIT RIGST हे दोघंही राईटच आहे उच्चारात काहीच फरक नाही पण एक राईट बरोबर एक राईट उजवा एक नो जाणणे एक नो नाही
तसं वाणी 3 ठिकाणी अर्थ 3 आहे. जडदेहाला घेऊन वाणी गेला ही ऐका वाणी, इथं डबल वाणी आला. कारण तुकाराम महाराजाकडे दुकान होतं म्हणून त्यांना वाणी म्हणायचे. आणि कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निज धामा गेले, म्हणून जड देहाला घेऊन वाणी गेला ही ऐका वाणी. हा जमलं ना आता. वाणी गेला दुकानदार, ही ऐका वाणी म्हणजे बोलणं. कुठे वाणी म्हणजे उणीव आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला. इथे वाणीचा अर्थ उणीव, वाणू नाही. बरेच वाणूच म्हणतात, काय वाणू त्याला. नाही अरे काय वाणू, काय भनाट वया म्हणल्या. वया याच्या तोंडात ओवा घालावं. अरे वया वया म्हणल्या म्हणते, वया भनाट म्हणल्या वया. ठीक आहे, तुझ्या वयाच्या मनानं वयाचं वाणी. कल्पतरू तळवटी, कल्पतरू खाली फळे येती मागितली, कल्पवृक्षाखाली बसल्यानंतर अपेक्षा करल ते मिळतं, मग त्याला काय उणीव आहे, त्याला वाणी म्हटलंय. इथे वाणी म्हणजे उणीव, वाणी म्हणजे बोलणं, वाणी म्हणजे दुकानदार. तसं धणी, धणीचे 2 अर्थ आहे. धणी म्हणजे मालकही होतो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी. इथं धणी म्हणजे मालक आहे. पण आमच्या महाराज मंडळीला एक अभंग पाठ आहे, तिथंही धणी आहे. त्याचा अर्थ इच्छा आहे. इच्छा. 15 दिवसा एक एकादशी कार्य न करसी व्रतसार. काय तुझा जीव जातो एकादशी, फरायाच्या मिसे धनी घे. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिसे धनी घेसी. फराळाच्या मिसे धनी घेसी. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाचे मिसे धनी घे. फराळाचे मिसे धनी घे. अजिबात लाजायचं नाही, घाबरायचं नाही, स्वतःला कमी समजायचं नाही. आणि कधी कधी आपला अपमान झाला तर तो मानासाठी होणार हे लक्षात ठेवा. हा बाबा साक्षीदार आहे. मी 78ला आलो दिगंबर आळंदीला, मला काहीच येत नव्हतं. पखवाज नाही, गायन नाही, काही नाही, काही कशातच काही नाही. पहिल्या वर्षी बळच कामठे बुवाला विनंती करून माहेश्वरी दिंडीत, आता हे यांचे बोलबाला होता मृदंगाचार्य. माझ्या समोरच तो बद्री शेठ भंडारी कामठे बुवाला म्हणायचा. 78 कशाला घेतलं, नुसतं जेवायचं काम. काय वाटत असेल तेव्हा, असं वाटायचं की संध्याकाळी आत्महत्या करावी असं वाटायचं. पण राग यायचा, मारवाड्या तुला एक दिवस लोटांगण घालायला लावील. आता काही करा बाबा, आमच्या घरी मुक्कामी. म्हटलं माझेच बंगले आहे, प्रत्येक क्षेत्रात आहे, काही मुक्कामाची गरज नाही. म्हणून अजिबात कमी समजायचं नाही स्वतःला. असं पूर्वी वाटायचं आम्हाला, हे लोक कसे पुढे बसतात, दुंडा महाराज बोलून घेतात आणि आपल्याला टाळकरी उभे राहू देत नाही, तालात वाजवत नाही म्हणून. होय तिकडेच असं वाटायचं ना. म्हणून चिडून उठायचं आपण. तो अपमान नाही, तो मानाची पहिली पायरी समजायचं. माझे सगळ्या साधक म्हणजे अजिबात नाही, अजिबात नाही. यश ठरलेलं आहे, ठरलेलं आहे. जेव्हा भूतकाळ आठवतो, मला तुमच्या समोरच बोलायचा, बद्रीशे कशाला घेतलं याला, नुसतं जेवतंय माझ्या तोंडावर. आता काजू घ्या, बदाम घ्या, मी म्हणतो तूच खाय आता. असे नाही. म्हणून इथे मजा आहे. हा फराळाच्या मिसे धणी घेश. इथे धणी शब्दाचा अर्थ इच्छा घ्यायचा. इच्छा निमित्त फराळाचं करतो आणि इच्छाला येईल ते खातो, नाही का. घावटे काटे कुठे मरकुटे, इच्छा. इथे धणी म्हणजे इच्छा. तिथे वाणी आणि धणी हे शब्द शेवटच्या चरणात आहे. म्हणून मी आपलं सगळे सांगितलं तुम्हाला. वाणी गेली महाराज म्हणतात जन्मभर कशात, नामचिंतनात. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, नेणे आणि काय धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे नव्हे, पिकली हे वाचा राम नामे. म्हणून तुका म्हणे वाणी गेली कशात, नामचिंतनात.
गेली, जन्मभर गेली, पण त्या वाणीच्या बळावर, त्या नामाच्या बळावर आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही धणी, म्हणजे माझ्या इच्छेप्रमाणे आता घेऊ धणी शेवटचं चरण. तू का म्हणे वाणी, तू का म्हणे वाणी, तू का म्हणे वाणी, तू का म्हणे वाणी. तू का म्हणे वाणी, तू का म्हणे वाणी, तू का म्हणे वाणी, तू का म्हणे वाणी. गेली आता घेऊ धणी, गेली आता घेऊ धणी, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेर, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. गेले आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या बरा, भेटी भेटी रखुमाईच्या बरा, रखुमाईच्या बरा. रखुमाईच्या वरा वरा वरा. भेटी भेटी रखुमाईच्या वरा वरा वरा.
बेटी रखुमाईच्या बरा रखुमाईच्या बरा बेटी 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 रखुमाईच्या रखुमाईच्या बरा बेटी रखुमाईच्या बरा बेटी रखुमाईच्या बरा बेटी रखुमाईच्या बरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी हा समर्पेली वाणी आता आमच्या इच्छेला येईल तुमच्या नाही. देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या रे. ते म्हणती उरे शिनचे घेता याल तरी नेईल वैकुंठ लोका. ते म्हणती नका बंदी खाणं ते रिद्धिसिद्धी देईन तुम्हा. ते म्हणती आम्हा विटाळतो. देव म्हणे करावे कैसे कैवल्य ऐसे नेगो म्हणती अभंग निळोबा राहायचा नाही तर जाऊन बघाल गाथ्यात तू उभा राहायच्या. वैकुंठासी आम्हा धाडू नको हरी. आता नाही आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही मग माझ्या. तू कुठं आहे मी पंढरपुरात आहे मग मी पंढरपुरात वासते पंढरी सर्व काळ वासते पंढरी सर्व काळ वासते पंढरी सर्व काळ वैकुंठासी आम्हा धाडू नको हरी. आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही तर माझ्या इच्छेप्रमाणे घेऊ धणी म्हणजे इच्छा. वास दे पंढरी सर्व काळ आलो निजाच्या माहेरा बेटी रखमाईच्या वरा. मजा आली हा मजा आली म्हणजे घड्याई बघा. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज